दिनांक 10/5/2026 रोजी मौजा मेंढा पोलीस स्टेशन गडचिरोली येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केलं जेरबंद। गुणवत्तापूर्ण तपास करून 12 तासाच्या आत गडचिरोली पोलिसांनी आरोपींना अटक केली। स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन गडचिरोली येथील तपास पथकांची संयुक्त कारवाई दिनांक 8/5/2026 सायंकाळी मौजा मेंढा तालुका गडचिरोली जिल्हा गडचिरोली येथे अक्षय भानारकर याचे राहत्या घरी नामे श्यामकला सुखदेव विकिरंगे राहणार हिडदा तालुका कुरखेडा हिचा मृतदेह आढळून आला होता। यावरून पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अपक्रमांक 578/2026 कलम 103 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन गडचिरोली आणि स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी आणि अंमलदारांची तपास पथके तयार करण्यात आली। सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने तपास पथकांनी अतिशय वेगाने तपासाची चक्रे फिरवून केवळ तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसमनामे सुदामा रामभाऊ चौधरी याला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले। गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने आपले 2 साथीदारांच्या मदतीने पूर्व वैमनस्यातून श्यामकला किरंगे हिचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झाले। यावरून आज दिनांक 10/5/2026 रोजी सुदामा रामभाऊ चौधरी वय 33 राहणार शिरसगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर याला त्याचा साथीदार चेतन धर्माराव खोब्रागडे राहणार इंदिरानगर तालुका जिल्हा गडचिरोली याच्यासह मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली असून एक विधी संघर्षित बालकास देखील ताब्यात घेण्यात आले। आरोपी सुदामा रामभाऊ चौधरी चेतन धर्माराव खोब्रागडे यांना माननीय न्यायालयासमक्ष हजर करण्याची तजवीज करण्यात आली असून विधी संघर्षित बालकास बालन्याय मंडळासमक्ष हजर करण्यात येणार आहे। सदर गुन्ह्याचा तपास पुढील पोलीस स्टेशन गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे हे करत आहेत। सदर गुन्ह्यात केवळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपींना निष्पन्न करून त्यांना अटक करून अत्यंत गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलीस दलात यश आलेलं आहे। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी।